इतका कडकडीत उन्हाळा, प्रत्येकजण पाऊस कधी पडेल आणि वातावरण कधी थंड होईल याकडेच लक्ष देऊन आहे. आणि त्यातल्या त्यात जो मान्सून आहे की जो 30 तारखेलाच केरळमध्ये येत असतो, तो मान्सूनसुद्धा यावेळेस उशिरा आला आहे आणि त्यामुळे उन्हाचा पारा, गरम यानं लोकांचे हाल बेहाल झालेले आहेत. अंदमान निकोबारमध्ये जरी मान्सून लवकर आलेला असला तरीसुद्धा अंदमान निकोबारपासून केरळपर्यंत मान्सून यायला हा वेळ लागला आणि त्यामुळे जे मागचे 9 ते 10 दिवस कडकडीत उन्हाळा आपल्याला जाणवून आला आणि उष्णता जाणवून आली. आज 7 जून आहे आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला दिसते, कारण 6 जून रोजी केरळमध्ये मान्सून आला होता आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातील काही गावांमध्ये सुद्धा पाऊस हा झालेला आहे. आता आपण जर बघितलं तर ज्यावेळेस केरळमध्ये मान्सून येतो त्याच्या पुढे 1-2 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये मान्सून हा शिरकाव करत असतो आणि ठिकठिकाणी पाऊस पडत असतो. आता शेतकरी मान्सूनच्या अतिशय प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण पाऊस आत्ता पडला तरच त्यावर शेतकऱ्यांच्या पेरण्या वगैरे अवलंबून असतात. नांगरणी पाळी घालून ठेवलेली आहे, पण पाऊसच नाही पडला तर शेतकऱ्यांनासुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा पुढचे जे पिकं आहेत ते घेणं मुश्किल होतं. त्यामुळं सगळेच लोक, शेतकऱ्यांपासून अगदी घरात बसलेल्या माणसापासून सगळेच लोक पावसाची वाट बघताय, कारण इतकं प्रचंड ऊन आहे की म्हणजे आपण सांगू शकत नाही काय आपण उन्हाळा फेस केलेला आहे. आता जरी मान्सून केरळमध्ये आलेला असला आणि आता 2-3 दिवस पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस जरी सांगितलेला असला आणि महाराष्ट्रभर पाऊस जरी पडणार असला तरीसुद्धा यंदाचं जे वर्ष आहे ते दुष्काळाचं वर्ष आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे. कारण जे लीनो हे वारे असतात तर ते वारे इतक्या पोषक प्रमाणात नाही आहेत आणि त्यांचा जो प्रवाह आहे तो सुद्धा यावर्षी बदललेला आहे आणि त्यामुळेच आपल्या इकडं पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती यावेळेस कमी आहे. कारण ज्यावेळेस अशा प्रकारचे वारे निर्माण होत असतात त्यावेळेस 2 ते 3 महिने अमेरिका त्या साईडला, युरोप त्या खंडांमध्ये पाऊस पडतो आणि आपल्या आशिया खंडामध्ये पाऊस पडत नाही आणि त्यामुळेच यंदा जे आहे पाऊस आत्ता पडेल, परंतु एकदा पाऊस पडल्याच्या नंतर पाऊस पडेल याची गॅरंटी खूप कमी आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचा सामना जो आहे तो आपल्या सगळ्यांनाच करावा लागणार आहे आणि ऑब्व्हियसली की पाऊस जर पडला नाही की पुढे सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये शहरात राहणाऱ्या लोकांना पाण्याची टंचाई जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात फेस करावी लागते. आत्ताच सध्या रत्नागिरी साईडला भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण तिथल्या धरणांमधलं पाणी कमी झालेलं आहे. पण आत्तासाठी सुखद जर बातमी जी असेल तर ती एवढीच आहे की केरळमध्ये मान्सून आलेला आहे. केरळच्या पुढे सुद्धा मान्सून सरकलेला आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातील ठिकठिकाणी गावांमध्ये, प्रत्येक गावामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही आपल्या हवामान खात्याने दर्शवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.